Praise the Lord, my dear brothers and sisters. मेरे प्रिय भाई और बहनों, प्रभु की स्तुति हो। Welcome to the online Sunday service at Vineyard Workers of Christ Church. रविवार उपासना सभा के आज के इस ऑनलाइन सर्विस में आप सभी का विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च की तरफ से स्वागत है। All the way my Savior leads me. What have I to ask beside? Can I doubt His tender mercies, who through life has been my guide? For I know whatever befalls me, Jesus doeth all things well. Jesus doeth all things well. मेरा तारनहार दिखाता मुझे हर पल अपना मार्ग, मांगना मुझे अब और क्या, शंका करूं कैसे अपने सलाहकार की दया पर। आए विपत्ति जो भी, आए संकट जो भी, यीशु बदल देते सबकी काया। Yes, God our Father does all things well for us. सच ही तो है, हमारे पिता परमेश्वर हमारे लिए सभी चीजें भलाई के करते हैं। Sundays with Pastor Peter and Pastor Jayashree is one quality time with our Heavenly Father. रविवार की सुबह पास्टर पीटर और पास्टर जयश्री के संग पिता परमेश्वर के साथ बिताने वाला हमारा अनमोल समय है। Let your family and friends also enjoy this time. Do share this link with them. आप अपने दोस्तों और प्रियजनों को भी इस आनंद बनाने के समय के लिए आमंत्रित करें। आज की सभा के लिंक को उनसे जरूर शेयर करें। A warm welcome to all those who have tuned in to our service for the first time. अगर आप हमारी आज की सभा को पहली बार देख रहे हैं, पूरे विनयार्ड परिवार की तरफ से हम आप सभी का बहुत बहुत स्वागत करते हैं। Do visit our website, click on the visitors info tab, share your details. आप हमारी वेबसाइट जरूर देखें, वहाँ विजिटर इन्फो टैब दबाकर अपनी जानकारी हमें दें। Yes, and while doing that, make sure that you write your complete name and mobile number. The church corresponds with you on that number for prayer. और आप कृपया करके अपना पूरा नाम लिखें और सही मोबाइल नंबर भरें, जिससे हम आपके लिए प्रार्थना कर सके और आगे भी संपर्क बनाए रखें। Besides the service that you're just viewing, we also conduct online Monday discipleship meetings every Monday at 7:30 p.m. and the online Saturday blessing meetings every Saturday at 7:30 p.m. Tune in to all our services. Be blessed. हमारी रविवार उपासना सभा के अलावा हर शनिवार आशीर्वाद सभा शाम 7:30 बजे और हर सोमवार शिष्य सभा शाम 7:30 बजे आयोजित होती है। शनिवार, रविवार और सोमवार इन तीनों दिनों होने वाली प्रार्थना सभाओं की ऑनलाइन सर्विस आप जरूर देखें और प्रभु से असीम आशीष पाते रहें। We regularly upload the videos of these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. हम इन सभाओं के वीडियोस नियमित रूप से अपने YouTube चैनल पर अपलोड कर रहे हैं। आप हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। And to get the regular notifications of all our uploads, click on the red subscribe button. After that, click on the bell icon next to it. हमारे अपलोड के नियमित नोटिफिकेशन पाने के लिए आप यहाँ दिए हुए लाल रंग के सब्सक्राइब बटन को दबाएं, फिर उसके बगल में जो बेल आइकन है उसे दबाएं। And when the service comes to an end, remember to give a like to this video. और आप हमारी आज की सभा के अंत में इस वीडियो को लाइक जरूर दें। The Lord Jesus says in the Gospel of John, chapter 13, verse 34, "A new command I give you, love one another. As I have loved you, so you must love one another." प्रभु यीशु ने यूहन्ना अध्याय 13 वचन 34 में हमसे कहा, मैं तुम्हें एक नई आज्ञा देता हूँ, तुम एक दूसरे से प्रेम करो, जैसा मैंने तुमसे प्यार किया, तुम भी एक दूसरे से वैसा ही प्यार करो। With the special graces of parenting that they have, our Pastor Peter and Pastor Jayashree teach us to value God,
each other and ourselves. हमारे पास्टर्स के ऊपर हमारी देखरेख करने का एक अनोखा अनुग्रह है जिससे वो परमेश्वर का, एक दूजे का और स्वयं का मूल्य रखना हमें सिखाते हैं। Do you want your homes to reflect the love that we have at church? क्या आप चाहते हैं विनयार्ड चर्च में मिलने वाला ऐसा प्रेम आपके घर में भी झलक कर आए? This is your time. तो ये समय आपके लिए है। Our pastors have the word, the prayer and the power to bring God's life into your families. हमारे पास्टर्स के पास वो शब्द है, वो प्रार्थना है, वो सामर्थ है जिससे वो आपके परिवार में प्रभु परमेश्वर का जीवन ला देते हैं। With great joy then, putting aside all other thoughts, welcome our anointed and loving parents, Pastor Peter and Pastor Jayashree. तो इसी आशा पर अपना ध्यान लगाते हुए आनंदित मन से स्वागत करें परमेश्वर के अभिषेक और हम सभी के आत्मिक माता पिता पास्टर पीटर और पास्टर जयश्री का। Praise the Lord. देवाला धन्यवाद। Today is Sunday, आज रविवार आहे and I know you people will be waiting when to hear the word of God. आणि मला ठाऊक आहे तुम्ही सर्वजण वाट पाहत असाल की देवाचं वचन कधी ऐकायचं। God will speak to you this morning, देव आज सकाळी तुमच्याशी बोलेल and He will truly bless you. आणि खरोखर तुम्हाला आशीर्वादित करेल। His word is a light, देवाचा शब्द प्रकाश आहे and once this light is shed in your heart, आणि एकदा का प्रकाश तुमच्या हृदयांमध्ये पडला your heart will be at peace. की तुमचं हृदय शांतीनं राहील। Amen. आमेन। So we'll go back to our subject, तर आपला जो विषय होता त्या विषयाकडे आपण परत जाऊया। the falsehood of fear. भीतीतील खोटेपण, The falsehood of fear. भीतीतील खोटेपणा किंवा भीतीतील खोटेपण। We'll open our Bibles to Psalm 34 verse 4. स्तोत्र 34 आणि त्यातलं 4थं वचन त्यासाठी आपण काढूया। I sought the Lord and He heard me and delivered me from all my fears. स्तोत्र संहिता 34:4 यहोवाला मी शोधले तेव्हा त्याने मला उत्तर दिले आणि माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले। Praise God. देवाला धन्यवाद। We are studying the aspect of the falsehood of fear. भीतीतून येणाऱ्या खोटेपणातले पैलू आपण शिकत आहोत। Many times we don't realize अनेक वेळा आपल्याला कळत नाही that fear also has falsehood, की भीतीमध्ये खोटेपणाही असतो। and so we need not fall prey to such kind of fears, तर अशा पद्धतीच्या भयांचं शिकार आपण व्हायचं नाही and that's what we are learning upon. आणि याचाच अभ्यास आपला चाललेला आहे। So the first point we saw was, पहिला मुद्दा आपण पाहिला तो असा, what are the weapons of fear? भीतीची हत्यारं कुठली। Second, 2 the avenues of fear. भीतीच्या गल्ल्या। And so in the avenues of fear, तर भीतीच्या गल्ल्यांमध्ये we are seeing आपण पाहतोय the ways how fear can grip mankind. कशा रीतीनं भीती माणसाला जखडू शकते। So the first point we saw was intimidation. तर पहिला मुद्दा त्यात पाहिला आपण तो म्हणजे दहशत घालणं। Intimidate means to threaten you. दहशत घालणं म्हणजे भीतीच घालणं तुम्हाला। Sometimes people by their words they frighten you, कधी कधी लोक त्यांच्या शब्दांद्वारे आपल्यात भीती घालतात and the devil is an instrument to put that fright in you. आणि सैतान हत्यार असतो त्यामागे ती भीती तुमच्यात घालण्यात। Sometimes we hear some forceful talks. कधी कधी काही बळजबरीच्या गप्पा आपण ऐकतो Some people will force you to do what they want you to do. आणि काही लोक तुम्हाला तुम्ही जे त्यांना जे तुम्ही करायला हवंय ते करायची बळजबरी करतील Any kind of force आणि कुठल्याही पद्धतीची बळजबरी will always put fear in your heart, नेहमीच तुमच्या हृदयामध्ये भीती घालणार। and it is the tool of the devil आणि हे सैतानाचं शस्त्र किंवा हत्यार आहे to somehow bring you in the bondage of fear. की कसं तरी करून तुम्हाला भीतीच्या बंधनात अडकवायचं। And once he puts you in the bondage of fear, आणि एकदा का सैतानाने तुम्हाला भीतीच्या बंधनात अडकवलं he has taken charge over your life. किंवा सैतानाने तुमच्या जीवनाचा ताबा घेतलेला असतो। So sometimes when you are pressurized also, तर कधी कधी जेव्हा प्रचंड दबाव तुमच्यावर येतो तेव्हाही it brings fear. भीती येते ना। And so you need to know, तर तुम्हाला हे कळायची गरज आहे as Christians, ख्रिश्चन या नात्यानं we should not fall prey to fear. आपण कधीच भीतीचा शिकार बनायचं नाही। No matter what happens, काही जरी झालं don't fear, तरी घाबरायचं नाही, because you are a child of God. कारण की आपण देवाचं लेकरू आहोत। And as a child of God, आणि देवाचं लेकरू या नात्यानं what can go beyond God's
hand. देवाच्या हातापलीकडे असं ते काय जाऊ शकतं? Because you are bought with a price. कारण तुम्हाला किंमत देऊन विकत घेतलेलं आहे. Amen. आमेन. You know, sometimes Christians are threatened. कधी कधी ख्रिश्चन लोकांना दहशत किंवा भीती घातली जाते. They are terrorized. त्यांना दहशत घातली जाते. Sometimes when you have to live for Christ or live as Christ कधी कधी तुम्हाला ख्रिस्तासाठी जेव्हा जगायचं असतं किंवा ख्रिस्तात जगायचं असतं or preach Christ, किंवा ख्रिस्त गाजवायचा असतो, there is pressure upon you त्याला दबाव असतो तुमच्यावर. because कारण you are trying to make inroads in darkness. तुम्ही प्रयत्न करत असता की अंधारांमध्ये रस्ता काढायचा आहे. And so things or people threaten you. मग त्यात काही गोष्टी किंवा काही लोक तुम्हाला भीती घालतात. But this is not new. पण हे काही नवीन नाही. It has always happened since the inception of the first church. आणि पहिलं चर्च जेव्हा प्रस्थापित करण्यात आलं तेव्हापासून या गोष्टी घडतायत. And you should not be scared तर त्यात तुम्ही घाबरायची गरज नाही. because God is with you to save you. कारण देव तुमच्या बरोबर तुम्हाला वाचवायला किंवा तारायला He आहे. is mighty to save you. देव तुम्हाला तारायला महान आहे. If you read the Bible, तुम्ही जर बायबल वाचलं you will find so many examples of these great patriarchs. तर तुम्हाला बरीच अशी उदाहरणं सापडतील बायबल मधल्या महान संतांची. They were threatened in their lives. त्यांच्या जीवनात पण त्यांना भीती घालण्यात आली होती. People acted tough towards them. आणि लोक त्यांच्याशी कडक वागले होते. And most of the time, बऱ्याच वेळेला the devil had deterred them. सैतानाने त्यांना ती अडचण घातली होती. Like Paul says, जसं पॉल म्हणतो, I wanted to come to you, but Satan hindered us. मला तुमच्याकडे यायचं होतं पण सैतानाने आम्हाला अडचण घातली. So wherever there is the true light, तर जिथे कुठे खरा प्रकाश असतो the devil will always try to hinder you. तिथं सैतान नेहमीच तुम्हाला अडचण घालायचा प्रयत्न करणार. Or certain things will happen which will dishearten you. किंवा अशा काहीतरी गोष्टी घडणार की ज्यातनं तुम्ही नाराज व्हाल. But पण you don't need to worry तुम्ही काळजी करायची गरज नाही. because Bible says कारण की बायबल म्हणतं the righteous are bold like a lion. नीतिमान सिंहांसारखे धाडसी असतात. And all these men and women of God in the Bible, आणि बायबल मधले सगळे देवाचे पुरुष आणि स्त्रिया they all broke the power of the devil out of their lives त्या सर्वांनी त्यांच्या जीवनातनं सैतानी सामर्थ्य मोडून टाकलं and overcame every giant, आणि प्रत्येक राक्षसी हल्ल्यावर मात केली. every trial, प्रत्येक संकटावर मात केली. every persecution. प्रत्येक छळावर मात केली. Nothing could stop them. आणि कुठलीच गोष्ट त्यांना थांबवू शकली नाही. They were such a force ते अशी एक शक्ती होते ते. that the devil could not stop them. आणि त्या शक्तीला त्या प्रवाहाला सैतान थांबवू शकला नाही. People like Moses and Abraham and David मोशे सारखी, अब्रामासारखी, दाविदासारखी माणसं, and Caleb, कालेब, Joshua and योशुवा, Gideon. गिदोन, Bible says in Isaiah 54 verse 17, यशा 54 आणि त्यातल्या 17व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, no weapon formed against you shall prosper. तुमच्या विरुद्ध उभारलेलं कुठलंही शस्त्र समृद्ध होणार नाही. It is the anointing that will break the yoke of the enemy. अभिषेक शत्रूचं जू मोडेल. It is the anointing that empowers a man or woman to function supernaturally. अभिषेक एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला अलौकिक रीतीनं कार्य करायला लावतो. Arrows will come. बाण येणार, The devil's arrows will come. सैतानी बाण तर येणार, You will be threatened. तुम्हाला भीती पण घातली जाणार. But don't worry. पण काळजी करू नका, Don't panic. भिवू नका, Because गडबड गोंधळ होऊ देऊ नका. कारण the devil can only give you fear. सैतान फक्त तुम्हाला भीती देऊ शकतो, But he cannot ruin you. पण सैतान तुमचा नाश नाही करू शकत. He can never ruin a believer. सैतान कधीच बिलीवर माणसाचा नाश करू शकत नाही. He may sift you as wheat, आणि तो तुम्हाला कदाचित गव्हासारखं चाळेल, but he cannot destroy पण you. तो तुमचा नाश नाही करू शकत. Many times, बऱ्याच वेळेला a little threat, थोडीशी भीती आली, a little bad news, थोडं काहीतरी वाईट बातमी आली, a little intimidation, थोडं काहीतरी झालं असं तसं, fear takes over believers' lives तर भीती बिलीवर माणसाच्या जीवनाचा ताबा घेते and they panic आणि त्यांचा गोंधळ होऊन जातो. and they rush headlong to the valley, आणि मग ते असे आडवे पडतात की बास, valley of tragedy and destruction. आणि मग महाभयानक समस्या आलेली आहे, नाशाकडे मी जात आहे, असल्या सगळ्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जातात. Whatever intimidates you, म्हणजे जी कुठली गोष्ट तुम्हाला अडचण निर्माण करत असेल किंवा जे काही होत असेल, it will finally capture you. सरतेशेवटी तुमच्या जीवनाचा ती गोष्ट ताबा घेणार. That's why you need to take a stand म्हणून तुम्ही आपली जागा घ्यायची against fear. भीती विरुद्ध.
I bind you in the name of आणि म्हणायचं Jesus. येशूच्या नावात मी तुला बांधत आहे. At times you need to ignore the promptings that come from the devil. कधी कधी सैतानाकडनं ज्या काही सूचना आपल्याला येत असतात त्या टाळायच्या. Just because you have got 2 ears doesn't mean twice you have to hear what the world has to say. तुमच्याकडे Ears. 2 कान आहेत म्हणून काय दोनदा ऐकलं गेलं पाहिजे असं नाही. See, just because you have ears doesn't mean that everybody can share their opinion and thrust it upon you. तुमच्याकडे कान आहेत म्हणून प्रत्येक जणांनी यावं, ज्याच्या तोंडाला जे येईल ते त्यांनी मला सांगावं आणि जावं असं नसतं. No, नाही, you need to filter it out. असं नाही. लोक बोलतील, गाळून घेणं आपलं काम आहे. You need to know whether it is in line with the word of God. पहिलं तर हे तपासायचं की बोलणारा देवाच्या शब्दाला जुळे असं बोललाय का, You should not allow the enemy to capture you through any weakness आणि or शत्रूला cowardice. परवानगी नाही द्यायची कुठल्याही अशक्तपणाद्वारे का भीतीद्वारे आपला ताबा घ्यायची. You know, in all these 30 years गेल्या या सगळ्या 30 वर्षात of my life with Christ and my ministry, माझ्या आयुष्यातली ही जी सगळी वर्ष ख्रिस्तातली आणि माझ्या सेवेतली, I was insulted, माझा अपमान झाला, abused, नावं provoked, ठेवण्यात आली, मला उस्कवण्यात आलं, suffered, त्रास झाला, harassed, छळ झाला, all because of my stand in faith, जे काही विश्वासामध्ये मी दृढ उभा आहे त्यापायी, all because of the name of Jesus. येशूच्या नावाखातर. The righteous will suffer तर persecution, तसं नीतिमान माणसांचा छळ तर होणारच but आहे, God will deliver us from it all. पण देव त्या सर्वातून आपल्याला सुटका देईल. The devil had tried to stop me from preaching Christ, सैतानाने मला ख्रिस्त गाजवण्यापासून थांबवायचा प्रयत्न केला, but I have been undaunted. परंतु नाही, मी उभा राहिलो. See, if you start living with victim mentality, जर तुम्ही अशा पद्धतीनं आता मी शिकार झालो या वृत्तीत जगायला लागला, you cannot achieve anything on this earth. तर मग या पृथ्वीवर आणि जीवनात काही करता येत नाही. You cannot serve God, मग देवाची सेवा पण करता येत नाही या वृत्तीत. because the main plan of the devil is to stop you from living and preaching Christ. कारण सैतानाची मुख्य योजना हीच आहे की तुम्ही ख्रिस्तासाठी जगू नये आणि ख्रिस्ताचं काम करू नये. I mean, a little trouble and people think they have to now let go of everything. थोडा काही त्रास झाला की लोकांना असं वाटतं की आता मी सगळं सोडून देणार आहे, मला करायचंच नाहीये. Jesus said, take up the cross and follow me. पण येशू म्हटलेले आहेत, वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे चाल. See, and so if we fix our eyes on Jesus, तर आपण जर आपले डोळे येशूंवर केंद्रित केले things will turn out for our good. तर आपल्या चांगल्याकडे गोष्टी होतील. Amen. आमेन. And one way you need to tackle all this is, आणि एका रीतीनं तुम्ही या सगळ्यांना हाताळायचं म्हणजे you need to know who is in you. हे सगळं हाताळायची एक रीत म्हणजे तुम्हाला कळायला हवं की तुमच्यात कोण आहे. The one who is in you is much greater than the one who is in the world. तर जो जगात आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो महान आहे खूप. And so you need to increase the anointing upon your तर life. अभिषेक तुमच्या जीवनावरचा तुम्ही वाढवायची गरज आहे. Then all your enemies will be frustrated and they will finally surrender to you. मग तुमचे सगळे शत्रू कंटाळतील आणि तुमच्या अधीन येतील शेवटी. But if you get scared of their threats पण तुम्ही जर त्यांच्या भयाला, त्यांच्या दहशतीला घाबरलात and give up, आणि हार मानलीत, then they will make you to surrender to them. तर ते काय करणार, तुम्हाला त्यांच्या शरण यायला लावणार. No matter how much the devil throws stones at you, सैतानाने कितीही जरी दगड तुमच्यावर फेकली ना don't be afraid, तरी घाबरायचं नाही don't cave in. आणि असं वाकायचं नाही. Look at Job. इयोबाकडे पहा. He was terribly intimidated, इयोबाच्या जीवनात पण हे असं सगळं फार झालं. not only by the devil but by his 3 friends. आणि फक्त सैतानाने केलं असं नाही, तर त्याच्या 3 मित्रांनी पण केलं. Constant negative words were thrown at Job. सातत्याचे नकारात्मक शब्द इयोबाच्या कानावर टाकले जात होते. Yet Job refused to give up despite losing तरी everything. इयोबाने हार नाही मानली. तो म्हटला नाही, मी हार मानणारच नाहीये. He didn't understand many things, त्याला बऱ्याच गोष्टी कळल्या नाहीत, but yet तरी he said, I will not listen to your negative words. तो म्हटला, मी तुमच्या नकारात्मक शब्दांना ऐकणारच नाही. Mrs. Job said, curse God and die. त्यामध्ये त्याची बायको त्याला म्हणाली की तू देवाला शाप दे आणि मर. But he still held on to his integrity. तरीही इयोबाने आपली सरळता आणि सात्विकपण सोडलं नाही. And that's why God blessed him. म्हणून तर देवाने त्याला आशीर्वाद दिला. That's why म्हणून I would like to break every intimidating spirit out of your life in Jesus' name. तुमच्याही जीवनामध्ये अशा पद्धतीनं लुडबुड करत असणाऱ्या सैतानी आत्म्यांना येशूच्या नावात मला बांधायला आवडेल आणि मी बांधतो. And let all the arrows of the enemies be melted in the name of आणि Jesus. सगळे सैतानी बाण येशूच्या नावामध्ये वितळून जाऊ देत. You should say it with me now. तुम्ही आत्ता माझ्या बरोबर हे बोला. I receive the covenant of long life
for me in Jesus' name. माझ्यासाठी असलेला दीर्घायुष्याचा करार येशूच्या नावात मी स्वीकारतो. Say it. बोला असं. I will outlive my enemies in Jesus' name. मी माझ्या शत्रूंपेक्षाही जास्त जगणार येशूच्या नावात. I will not die before my time in Jesus' name. येशूच्या नावामध्ये माझ्या ठरलेल्या वेळे अगोदर मी मरणार नाही. I will not stay as a tail for long. I will be the head very soon in आणि Jesus' फार name. वेळ मी शेपूट राहणार नाही. तर येशूच्या नावात खूप लवकर मी मस्तक बनणार आहे. No angel or the devil will ever put curses of sicknesses on my life in Jesus' name. कुठलेही दूत म्हणा किंवा सैतान म्हणा माझ्या जीवनावरती शाप आणि आजार घालू शकत नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद. I mean, sometimes the devil shows death on your face. कधी कधी ना सैतान आपल्या तोंडावर आपल्याला मरण दाखवतो. No angel of death will touch you. तसं मृत्यूचा कुठलाच दूत तुम्हाला हात लावू शकणार The नाही. angel of death will pass over you. तर मृत्यूचा दूत तुमच्यावरून निघून जाईल. Why? का? Because you have the blood applied on your life. कारण तुमच्या जीवनावर येशूंचं रक्त लावलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You know, humans all over the world, तुम्हाला माहितीये संपूर्ण जगतातली सगळी माणसं they are confronted by the voice of threat and intimidation सगळ्यांच्याच कानावरती नेहमी दहशतीचे शब्द, भीतीचे शब्द येत असतात. that compel them or lure them into various compromises. आणि त्यामुळे त्यांना मोह होतो की आपण रद्दबदल करून जगूया. Don't live in compromises. तर रद्दबदल करून जगू नका. God is not in compromises. देव काही रद्दबदल करण्यात नाही. I pray that Jesus may fill you with such great vision मी तर प्रार्थना करतो येशूंनी तुम्हाला इतक्या मोठ्या दृष्टांताने भरावं that every day you will say, I will not be intimidated by the की devil. रोज तुम्ही म्हणावं सैतानाची लुडबुड मी नाही सहन करणार I will never stay in that low position. आणि मी त्या खालच्या स्तरात कधी नाही राहणार. I will not stay in fear मी भीतीत जगणार नाही. because God has not given me the spirit of fear, कारण देवाने मला भीतीचा आत्मा दिलेलाच but नाही. love, power, and strong mind. पण प्रीती, सामर्थ्य आणि सौम्य मनाचा आत्मा देवाने मला दिलाय. I will not be shaken wherever I am placed. जिथे कुठे मी असेल मी तिथे हादरणार नाही. Let the furnace be heated 7 times. आणि आगीची भट्टी 7 वेळा जरी जास्त माझ्यासाठी तापली तर तापू दे. Whatever level the furnace is ignited आणि on. ज्या कुठल्या स्तरापर्यंत ती आगीची भट्टी पेटलेली असेल असू दे. It may be heated from 1 level to 7th level. अगदी पहिल्यापासून 7व्या टप्प्यापर्यंत ती आग पेटलेली असली I'm not afraid तरी मी घाबरत नाही. because Jesus is with me. कारण येशू माझ्या बरोबर आहेत. I shall not fear. मी नाही घाबरणार. What shall man do unto me? मनुष्य माझं काय करणार? Jesus is my good shepherd. येशू माझे उत्तम मेंढपाळ आहेत. He is the shepherd of my soul. येशू माझ्या जीवाचा मेंढपाळ आहेत. And I will follow him wherever he goes. आणि जिथे कुठे येशू जात आहेत त्यांच्या मागे मी जाणार. He leads me येशू मला चालवतात and I follow him. आणि मी त्यांच्या मागे चालतो. I am the sheep of his good pasture. मी त्यांच्या हिरव्यागार कुरणातलं मेंढरू आहे. Go on saying such words असे सगळे शब्द बोलत राहायचं and you shall conquer every kind of fear. आणि प्रत्येक पद्धतीच्या भीतीवर तुम्ही विजय घ्याल. Like Bible says in Hebrews 11, जसं इब्री करास याचा 11वा अध्याय बायबल म्हणतं these heroes of faith, हे जे सगळे विश्वासाचे हिरो होऊन गेले they did not compromise their conscience or bend under pressure. त्यांनी कधीच आपल्या सद्विवेक भावावर रद्दबदल केली नाही आणि दबावात झुकले नाहीत. Evil intimidation came against them, त्यांच्या विरुद्ध सुद्धा ही सगळी सैतानी लुडबुड आली. though some of them had to lay down their आणि lives. जरी त्यांच्यातल्या काहींना या सगळ्यामध्ये आपला प्राण द्यावा लागला, It cost them their lives, अगदी त्यांचं जीवन त्यांना देऊन टाकावं लागलं, but तरी they never gave in. त्यांनी कधी हार नाही मानली. Today they are in heaven, आज ते स्वर्गात आहेत reaping the harvest of their faithfulness. आणि त्यांच्या विश्वासूपणातला हंगाम कापत आहेत. So no matter in what position you are in, तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी असाल ना, whether manager or peon, का कोणी कुठल्याही पदावर असाल, शिपाई असाल, मॅनेजर असाल, or a king or a slave, राजा असाल, गुलाम असाल, we must use it all the time to fulfill our divine purpose. आपण ते सगळं नेहमी अशासाठीच वापरायचं की त्यातनं आपले दैवी संकल्प पूर्ण व्हावेत. So first was intimidation, भीती घालणं, मध्ये येऊन forcing you, बळजबरी करणं, but don't give in. पण हार मानू नका, Don't turn back मागे फिरू नका. just because somebody intimidated you. कोणीतरी आलं आणि तुम्हाला भीती घालून गेलं मग तुम्ही त्यात पडलात असं नको. Amen. Second point, दुसरा मुद्दा, ignorance. कानाडोळा, दुर्लक्ष. Ignorance also can lead you to fear. आपला कानाडोळा झाला तर त्यातनं पण आपल्याला भीती वाटायला लागते. अजाणता, Ignorance means दुर्लक्ष lack of knowledge. म्हणजे अजाणता ज्याला म्हणतात ना, की माहिती नव्हती. So does ignorance lead to fear? मग अजाणता भीतीकडे नेते का? Yes. नेते. As intimidation leads to fear, जसं भीतीकडे नेत होती,
or threatening leads to fear. किंवा दहशत भीतीकडे नेत होती, So also, तसं ignorance will lead you to fear. अजाणता पण भीतीकडे नेईल. You know, some people how afraid they are to show their ignorance. काही माणसं आपली अजाणता दाखवायला किती घाबरतात तुम्हाला माहितीये. They don't want to reveal their ignorance. त्यांना हे नसतं प्रगट करायचं की मी अजाण आहे, मला माहित नाहीये, मी अजाण आहे. They want to show that they know everything. त्यांना हेच दाखवायचं असतं नेहमी की नाही, मला सगळं येतं आणि मला सगळं माहितीये. It's okay if you are ignorant of the worldly things. आणि जगी गोष्टींविषयी न तुम्ही अजाण असाल तर ठीक आहे, But if you are ignorant about God, पण जर देवाविषयी तुम्ही अजाण असाल then your destruction is certain. तर मग तुमचा नाश नक्की आहे. Then fear will grip you. मग तर भीती तुम्हाला पकडणार. You know, it has been said असं म्हटलं गेलंय, that we only fear that which we do not understand. जे आपल्याला कळत नाही त्याचीच आपल्याला भीती वाटते. Yes. You only fear that which you don't understand. जे आपल्याला कळत नाही त्याचीच आपल्याला भीती वाटते. And since man is ignorant of God, आणि मनुष्य देवाविषयी न अजाण असल्यामुळे fear is born in them. भीती माणसात जन्माला आलेली आहे. But once you know who backs you, पण एकदा तुम्हाला कळलं की तुम्हाला कुणाचा पाठिंबा आहे, once you know what God has done for you, आणि एकदा तुम्हाला हे कळलं की देवाने तुमच्यासाठी काय केलेलं आहे, you will never fear. मग तुम्ही कधीच घाबरणार नाही. Once you know that Jesus stands with you like a rock, एकदा का तुम्हाला कळलं की येशू तुमच्या पाठीशी खडकासारखे उभे आहेत, you will not fear. मग तुम्ही घाबरणार नाही. Like when I was in the world, जसं मी जगात असताना I was afraid of black magic मला ना काळा जादू जो काही असतो त्याची भीती or वाटायची, the diviners. किंवा जे काही करणी करणारे वगैरे असतात त्यांची मला भीती वाटायची. But पण after coming to Jesus येशूंकडे आल्यानंतर and having the knowledge from the Bible, आणि बायबलचं ज्ञान अवगत म्हणजे प्राप्त झाल्यानंतर I started handling every kind of diviners in a positive way. प्रत्येक पद्धतीच्या करणी करणाऱ्याला मी सकारात्मक रीतीने हाताळायला लागलो. Today I'm not afraid of any diviners or any black magic आज काळा जादू काय, करणी काय आणि ते करणारे काय, मी घाबरत नाही कोणाला. because I am no more ignorant. कारण आता मी अजाण नाहीये. I know the Bible. मला आता बायबल कळलंय, I know the word of God. मला देवाचा शब्द कळलाय, I know what authority we have in Christ मला Jesus. कळलंय की ख्रिस्त येशूत काय काय अधिकार आपल्याकडे आहेत. And I know if I take the name of Jesus, every devil's power will be आणि broken. मला माहितीये येशूचं नाव मी घेतलं तर प्रत्येक सैतानी सामर्थ्य तुटेल. Amen. आमेन. And that's why you should never be ignorant of the word of God. म्हणून देवाच्या शब्दाविषयी कधी अजाण नाही राहायचं. Never be ignorant of who the living God is. जिवंत देव कोण आहे याविषयी अजाण कधीच राहायचं नाही. Maximum people live in fear because they are ignorant about who the reality God is. जास्तीत जास्त माणसं भीतीमध्ये अशासाठी जगत असतात कारण की त्यांना माहितीच नाहीये जिवंत देव कोण आहे. And people's ignorance on how to operate and tackle the evil powers, आणि दुरात्म्यांची शक्ती कशी हाताळायची याविषयी लोकांमध्ये जी अजाणता आहे it had led to increased anxiety, त्यामुळे लोकांना प्रचंड टेन्शन येतं. which just feeds that fear they have. आणि ते टेन्शन आलं की ते टेन्शन त्यांच्यामध्ये असलेल्या भीतीचं खाद्य आहे. Fear of the unknown, जे काय होणार आहे याची भीती, माहित नाही ना काय होणार आहे, मग fear of त्याची the भीती, future. भवितव्याची भीती, These all grip mankind's heart. हे सगळं माणसाच्या हृदयाला पकडून ठेवतं. But today you don't have that kind of fear पण अशा पद्धतीची भीती आज तुमच्यामध्ये नाहीये, because your life is in the hands of God. कारण तुमचं जीवन देवाच्या हातात आहे. Many are trying to overcome all these kinds of fear. अनेक माणसं या सगळ्या पद्धतीच्या भीतीवर विजय मिळवायचा प्रयत्न करतायत. They try it with their own strength, स्वतःच्या शक्तीवर ते प्रयत्न करतायत, but that fear never leaves पण them. ती भीती काही त्यांना कधीच सोडत नाही. Why? का? Ignorance of the word of God. अजाणता देवाच्या शब्दाविषयीची. They may be well qualified, ते असतील फार सुशिक्षित lots of degrees, आणि बऱ्याच पदव्या त्यांच्याकडे असतील, yet तरी that fear of the unknown, काय होणार याची जी भीती असते, fear of the future, भवितव्याची जी भीती असते, fear of the evil, किंवा दुरात्म्यांची वाईटाची जी भीती असते, that never leaves them. ती कधीच त्यांना सोडून जात नाही. But the Bible is the revealer of the unknown. परंतु बायबल मात्र जे आपल्याला ठाऊक नाहीये त्याला व्यक्त करणारा, प्रगट करणारा बायबल आहे. That's why म्हणून ignorance of the word of God will always lead you to fear. देवाच्या शब्दाची अजाणता नेहमी तुम्हाला भीतीकडेच नेईल. The less you read the Bible, the more fear will come in you. जेवढं तुम्ही बायबल कमी वाचाल तेवढं तुमच्यात भीती The येईल. more you read the Bible, the less fear you will have. जेवढं तुम्ही बायबल जास्त वाचाल तेवढं तुमच्यातली भीती कमी होईल. Amen. आमेन. Because ignorance and fear go hand in कारण hand. अजाणता आणि भीती हातात हात घालून जातात.
Ignorance and fear go hand in hand. अजाणता आणि भीती हातात हात घालून जातात. Everywhere an ignorant man will only see evil. सर्वत्र अजाण माणसाला वाईटच दिसणार, दुष्टाईच दिसणार, वाईट आत्मे दिसणार He will always be anxious. आणि नेहमी त्याला चिंता होणार, उतावळ होणार. Always be anxious. नेहमी तो असा उतावळीत आणि चिंतेत असणार, Because he is playing God for कारण himself. तो स्वतःला देव मानून देव खेळतोय की मीच देव, जे करायचं ते मीच करायचंय, माझं मलाच बघायचंय. Say. But once he reads the Bible, पण एकदा त्या माणसाने बायबल वाचलं he has power. की त्याला सामर्थ्य मिळतं And he has options on how to deal certain things in his life. आणि मग त्याला पर्याय उघडे होतात की जीवनात आलेल्या काही गोष्टींना कसं हाताळायचं याचे Because- पर्याय. Because the Holy Spirit comes in him कारण पवित्र आत्मा देवाचा त्याच्यात येतो and the Holy Spirit guides him into all the आणि truth. पवित्र आत्मा त्याला सगळ्या सत्यात चालवतो. Like they say, जसं ते म्हणतात ना, the devil you know is better than the devil you don't know. ज्या सैतानाला तुम्ही जाणत नाही त्याच्यापेक्षा ज्या सैतानाला तुम्ही जाणताय तो बरा. Isn't it? जो सैतान आपल्याला अनोळखी आहे त्याच्यापेक्षा जो सैतान ओळखीचा आहे तो बरा. In other words, दुसऱ्या शब्दात anything that you don't see जे काही तुम्हाला दिसत नाही will always prompt you to fear. ते नेहमीच तुम्हाला भीती घालायचा प्रयत्न करणार. But praise God, पण देवाला धन्यवाद, Jesus has exposed to us the wiles of the enemy. येशू ख्रिस्ताने आपल्याला सैतानाच्या सगळ्या युक्त्या प्रगट केल्या We are not unaware of his tactics. आणि आपल्याला काही सैतान जो आपला शत्रू त्याच्या युक्त्यांपासून आपण अजाण नाही. In the world, some people are afraid to show their ignorance जगामध्ये काही माणसं त्यांची अजाणता दाखवायला घाबरतात. because they don't want the world to know that they are uneducated. त्यांची इच्छा नाही की जगाला कळावं की मी अडाणी आहे, मी अशिक्षित आहे, मला येत नाही. So they will try to show it to, yes, we आणि know म्हणून it. त्यांचा हा शो ऑफ असतो की नाही नाही आम्हाला येतं ना, आम्ही पण शिकलेले आहोत ना. But see, it's okay if you don't know many things of the world पण मी काय म्हणतो, जगातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला येत नसल्या, माहित नसल्या तर ठीक आहे. because there are many things I also don't know of the world. कारण जगातल्या बऱ्याच गोष्टी मला येत नाहीत आणि माहित नाहीत. But when it comes to the Bible, पण बायबलचा प्रश्न आला say, you should not be uneducated. की मग आपल्यामध्ये अडाणी पण नको. In fact, the world thinks उलटपक्षी जगाला वाटतं it is fashion not to know the Bible. बायबल न जाणणं आजची फॅशन आहे. Yes. See, this fellow has not read the Bible. की भायानी बायबल नाही वाचलेलं Only weak people read the आणि Bible. अशक्त माणसंच बायबल वाचतात. I'm not a weak person. मी अशक्त नाही, मी स्वतःला पुरून उरेल एवढी आहे. Only the uneducated read the Bible. अडाणी बायबल वाचतात, आमच्यासारखे नाही. We are well qualified. आम्ही सुशिक्षित माणसं आहोत. But how absurd this is. पण हे सगळं विचित्र आहे ना. Bible is the wisdom of God. बायबल देवाचं ज्ञान आहे. The word of God is the only substance that will remove fear out of you. देवाचा शब्द एकच अशी बाब आहे की ज्यातनं तुमच्या हृदयातून भीती निघून जाईल. So what is ignorance? आता अजाणता म्हणजे काय? Ignorance means you are unaware of the truth. अजाणता म्हणजे तुम्ही सत्याविषयी अजाण आहे, सत्य तुम्हाला माहित नाही. Something which is covered. असं काहीतरी की जे झाकलेलं आहे, Something which is covered. And so Asa- you don't know what is inside it. असं काहीतरी जे झाकलंय, बंद आहे, मग तुम्हाला माहित नाही त्याच्या आत काय आहे. If I give you a box मी जर तुम्हाला एखादा बॉक्स डबा दिला and make a hole in it, आणि त्याला मी भोग पाडलं and I'll say put your hand in it, but I don't know what is there in it. आणि मी म्हटलो की तू हात त्याच्या आतमध्ये तू घाल, पण आत काय आहे माहित नाही. Maybe it's an insect or it may be anything else. आई असेल, काही पण असेल, I mean, you'll be afraid to put your hand there. तुम्हाला भीती वाटेल ना त्या भोकातनं हात आत घालायला. But if I tell you, पण जर मी तुम्हाला म्हटलो put your hand in this box, there is a nice bird. या डब्यात हात घाले, आतमध्ये एक छान पक्षी आहे, You will not be afraid. तुम्ही घाबरणार नाही. Why? का? Because you know it. कारण तुम्हाला माहिती आहे The world is living in fear. आज जग भीतीत जगतंय. Yes, even believers suffer from fear आणि बिलीवर माणसांना पण भीतीचा त्रास होतो, because they have the lack of knowledge of God. कारण देवाचं ज्ञान कमी पडतं त्यांच्यामध्ये. अजाणता, You know, they say ignorance is bliss. ते म्हणतात अजाणता बरी असते, कधी कधी काही न कळलेलं बरं Ignorance is blessing असं or म्हणतात. blessed. कधी कधी असं म्हणतात ना, अजाणता म्हणजे आशीर्वाद आहे की मला काही माहितीच नाही. Not in the sense that you will be happy. म्हणजे अशा रीतीनं नाही की तुम्ही आनंदी राहाल. If you are ignorant, तुम्ही जर अजाण आहात, if you are ignorant about certain things that does not mean anything to you, it's okay. काही गोष्टींविषयीनं जर तुम्ही अजाण आहात आणि त्याचा तुम्हाला काही अर्थ लागत नाही, संबंध नाही, तर ठीक आहे. I mean, ignorance is bliss when I don't know how to fly a plane. समजा
एखादं विमान कसं उडवायचं मला माहित नाही, त्याविषयी मी अजाण आहे, तर ठीक आहे, It's okay. ठीक आहे ना. I don't need to learn to fly. मी काही विमान उडवायला शिकायची गरज नाही. And that way there are many things I'm ignorant about of the तसं world. जगातल्या अनेक गोष्टींविषयी मी अजाण आहे आणि ठीक आहे, त्या नाही कळल्या तर नाही कळल्या, Yes, yet it is okay for me ठीक आहे ना. जगातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला नाही कळल्या तर चालतं, because these things will not make my life. कारण त्यातनं माझं जीवन तर बनणार नाही. But ignorance of the living God, पण जिवंत देवाविषयी अजाणता, ignorance of the word of God देवाच्या शब्दाची अजाणता will spell doom to you. संपलं, मग तुमचा नाश. Because your ignorance कारण तुमची अजाणता will not remove the devil out of your scene. सैतानाला तुमच्या चित्रातनं बाहेर काढणार नाहीये. Just because you are ignorant doesn't mean the devil will leave you. तुम्ही अजाण आहात म्हणून सैतान तुम्हाला सोडून जाणार असं नसतं. In fact, if you are ignorant, the devil will think now is a chance to take him. उलट पक्षी तुम्ही जर अजाण आहात तर सैतान असा विचार करणार की आत्ताची वेळ चांगली आहे याच्या जीवनात शिरायची, घुसायची. Because the reality of the devil doesn't do away with your ignorance. कारण सैतानाची वास्तविकता तुमच्या अजाणतेमुळे सैतान आहे सैतान नाहीये हे ठरत नाही. Say, it does not do away with your ignorance. तुम्ही अजाण आहात म्हणून सैतान नाही आणि सैतान येणार नाही असं नसतं. तो आहे, तो येणार. Whether you like it or not, तुला आवडो न आवडो, whether you want to know about him or आणि not, तुला त्याच्याविषयीनं जाणून घ्यायचं असो किंवा नसो, he is there. तो आहे. We are all in the battlefield, आपण सगळे रणभूमीवर आहोत, whether you like it or not. आवडो तुम्हाला किंवा न आवडो. And the devil has come to steal, kill, and destroy. आणि सैतान आलाच आहे चोरायला, मारायला, ठार करायला. Some people only know that first part काही लोकांना फक्त त्याचा पहिला भागच ठाऊक आहे, of John 10:10. योहान 10:10चा, The devil has come to steal, kill, and destroy. की सैतान आलाय चोरायला, मारायला, नाश करायला. If you know only the first part, तुम्हाला जर फक्त पहिलाच भाग ठाऊक असेल, all these three things will happen to त्या you. तिन्ही गोष्टी घडणारच तुमच्या जीवनात. चोरणं, मारणं. Only knowledge about devil coming to steal, kill, and destroy will not give you life. जर एवढंच ज्ञान तुम्हाला सैतानाचं प्राप्त झालंय की सैतान चोरायला, मारायला, नाश करायला आलाय, तर त्यातनं तुम्हाला जीवन मिळणार नाहीये, कारण ते अर्ध ज्ञान आहे. Yes. The other part is, पुढचा भाग असा आहे, Jesus said, येशू बोलले, but पण I have come to give you life and life in abundance. मी आलोय तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन द्यायला. तो आलाय तर मी आलोय. Yes. One is the negative, the other is the एक positive. नकारात्मक आहे, एक सकारात्मक आहे. तो आलाय, मी पण आलाय. तो ठार मारायला आलाय, मी जीवन द्यायला आलोय. The devil has come. सैतान पण आलाय. But just reading about why the devil has come does not give you life. पण फक्त सैतान का आला हे वाचून वाचून जीवन तर मिळत नाही. But knowing why Jesus came will give you life. पण येशू का आले हे जाणून जीवन मिळेल. Knowledge of the devil will not give you life. सैतानाचं ज्ञान तुम्हाला जीवन देणार नाहीये. But knowledge of Jesus will give you life. पण येशू कळले की जीवन मिळेल. Amen. आमेन. Like being ignorant of how to fly a rocket is okay. जसं रॉकेट कसं उडवायचं हे मला येत नाहीये, मला माहित नाहीये, तर ठीक आहे ना, त्याच्यामुळे जग नाही बंद पडत. Say. But if you are ignorant about the real facts of पण ज्या life, जीवनाच्या खऱ्या वास्तविकता आहेत त्याच्याविषयीनं जर तुम्ही अजाण राहिलात it's dangerous. तर ते धोकादायक आहे. Like certain things in the world, जसं जगातल्या काही गोष्टी, you need to be aware of certain things. जगातल्या काही गोष्टी आपल्याला माहित असायच्या गरजेच्या असतात. Amen. आमेन. Like if you are ignorant about the fact that by putting your hand in a candle flame, you will burn your finger. जसं तुम्हाला माहितीच नाहीये की समजा एखादी मेणबत्ती पेटलेली आहे आणि त्या पेटलेल्या मेणबत्तीचा आपण हात लावला तर हात जळतो, And you go ahead and put your finger into that candle flame. हे तुला माहितीच नाही आणि मग तू गेला पेटलेल्या मेणबत्तीत हात घातला तर मग हात जळणार. Will ignorance be bliss? मग अजाणता आता इथे काय आशीर्वाद आहे, आनंद आहे? नाही, It will burn you. त्यातनं तुम्ही जळणार आहे. म्हणजे जगातल्या काही गोष्टींचं ज्ञान आपल्याला गरजेचं आहे Yes. की आगीत हात घातला की हात जळतो. You may ignorantly and blissfully do it, but the consequences of that is pain. अजाणतेनं आनंदाने कदाचित तुम्ही पेटलेल्या मेणबत्तीत हात घालाल तुम्हाला माहित नाही म्हणून, पण त्याचा परिणाम काय होणार आहे? दुखणार आहे. Even so, तसं if you don't know there is hell and heaven, तुम्हाला जर हे माहित नसेल की स्वर्ग आहे आणि नरक पण आहे, it is not bliss. तर त्यात काय आनंद नाही ना. Ignorance is not blessed. ही अजाणता काय आशीर्वादित नाही. Because there is hell, there is heaven. कारण नरक आहे, स्वर्ग आहे.
There is eternal death. There is eternal life. अनंत काळचं जीवन आहे, अनंत काळचं मरण पण आहे. And about these things, if you are ignorant, आणि या गोष्टींविषयीनं जर तुम्ही अजाण राहिलात you will always live in fear. तर तुम्ही तर नेहमी घाबरूनच जगणार आहात Your life will never be made. आणि कधीच तुमचं जीवन बनणार नाही. That's why it is important to be educated in the Bible. म्हणून बायबलचं शिक्षण मिळणं फार गरजेचं आहे, महत्वाचं आहे. Amen. आमेन. You should know what Jesus did for you on the cross. तुम्हाला माहित असलं पाहिजे येशूनी तुमच्यासाठी वधस्तंभावर काय केलं. Once you know Jesus died for your sins, you will never be afraid of sin anymore. एकदा का तुम्हाला कळलं की येशू तुमच्या पापांसाठी वधस्तंभी मेलेले आहेत की मग तुम्ही पापाला घाबरणार नाही. Because you know that Jesus died for my sins. कारण तुम्हाला माहिती आहे येशू माझ्या पापांसाठी मरण पावले. And Bible says there is no condemnation for those who are in Christ Jesus. आणि बायबल म्हणतं की जे ख्रिस्त येशूत आहेत त्यांना दंडाज्ञा नाहीये. Once you know that Jesus defeated the devil on the cross, you will no more be एकदा afraid का of the तुम्हाला devil. कळलं की येशूंनी सैतानाला वधस्तंभी पराजयही केलेला आहे, मग तुम्ही सैतानालाही घाबरणार नाही. Many people don't know they got freedom from the devil. पण अनेक लोकांना माहितीच नाहीये ना की सैतानापासून त्यांना आझादी मिळाली आहे. Many don't know that they got freedom from sickness. अनेक लोकांना माहितीच नाहीये की आजारांपासून पण आपल्याला ऍक्च्युली मुक्ती मिळाली आहे. That in the name of Jesus we can be की healed. येशूच्या नावात आपल्याला आरोग्य मिळू शकतो, आपण आरोग्यवान होऊ शकतो, हे माहितीच नाही ना काहींना. Freedom has been given to us from sin and sickness and death. पाप, आजार, मरण यातनं आपल्याला मोकळीकता दिली गेलेली आहे. Yet people are confined in the spiritual prisons. तरी पण आज आध्यात्मिक तुरुंगात लोक अडकलेले आहेत They are wasting their lives in satanic confinement. आणि आयुष्य बर्बाद करतायत सैतानी जाळ्यात. Yes, this is the greatest tragedy. आणि सगळ्यात मोठी भयानक बाब हीच आहे That a way for heaven is made for us. की स्वर्गाचा मार्ग आपल्यासाठी तयार केलेला आहे, Yet people are going to hell. तरी लोक नरकात जातात. How sad. किती दुःखी बाब, Greatest tragedy. सगळ्यात मोठी भयानक बाब That the devil has been defeated on the cross. की सैतान वधस्तंभावर हरलेला आहे, Yet people are bound by the strong man. तरी लोक आज त्या सैतानात बांधलेले आहेत. Peace is available for the world. शांती उपलब्ध आहे या जगाला, Yet people are living in temporary peace. तरी लोक तात्पुरत्या शांतीत जगतायत. And here Jesus is saying, आणि इथे तर येशू म्हणतात, I have come to give you peace. मी तुम्हाला शांती द्यायला आलोय, My peace. माझी शांती. But the world does not want the peace of God. पण जगाला नको ना देवाची शांती, They want temporary peace. त्यांना तात्पुरती शांती पाहिजे. Heaven is made freely available to the whole world. स्वर्ग संपूर्ण जगाला मोफत उपलब्ध केलेला आहे. But how many are there who are striving to enter heaven through their own merits? पण किती माणसं अशी आहेत ना की जी स्वतःच्या गुणधर्मांवर स्वर्गात जायला झटतायत. People are struggling to go to heaven. आज संघर्ष करतात माणसं स्वर्गात जायला, मोक्ष घ्यायला. And here Jesus finished the work and said, it is finished. आणि इथे तर येशूंनी कार्य पूर्ण केलं आणि म्हटले सुद्धा की आता हे संपले, It is finished. संपलेलं आहे. Just believe on the Lord Jesus फक्त प्रभू Christ. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, And you shall be saved, you and your household. तुम्ही तारले जाल, तुम्ही आणि तुमचे घराणे. What kind of spiritual blindness has taken over this world? कुठल्या पद्धतीच्या आध्यात्मिक आंधळेपणानं या जगाचा ताबा घेतलाय. And that's why every person living in this world is living with fear. म्हणून या जगात जो प्रत्येक माणूस जगतोय तो भिवून जगतोय. Fear of the unknown, fear of life, fear of death, जे माहित नाही त्याची भीती, जीवनाची भीती, मरणाची भीती, fear of eternal life, अनंत कालच्या जीवनाची म्हणजे मोक्षाची भीती, fear whether they will make it or not. मला जमणार आहे की नाही त्याची भीती. Many have been arrested by the devil by fear. अनेक जणांना सैतानाने भीतीत अटक केलेली आहे. They are in chains and shackles. त्या साखळ्यांमध्ये ते बांधलेले आहेत. And see what God says आणि देव काय म्हणतो पहा, in Isaiah 49 verse 25. यशया 49 आणि त्यातलं 25वं वचन. But thus says the Lord, even the captives of the mighty shall be taken away, and the prey of the terrible shall be delivered. For I will contend with him that contends with you, and I will save your children. यशया 49 आणि त्यातलं 25वं वचन. पण यहोवा असे म्हणतो, पराक्रमी मनुष्याने जे पाडाव केलेले ते हिसकून घेण्यात येतील, आणि जे जबरदस्तीने लुटलेले ते सोडवले जाईल. कारण जो तुझ्याशी भांडण करतो त्याच्याशी मी भांडण करीन, आणि मी तुझ्या मुलांना तारीन. See that? And many Christians don't know their legal rights. अनेक ख्रिश्चन लोकांना त्यांचे कायदेशीर हक्क माहित नाहीत. They don't know that Christ has redeemed them from the curse of the law. त्यांना हे माहित नाही की ख्रिस्ताने त्यांना नियमशास्त्राच्या शापातनं उद्धार दिलाय. They don't know that at the name of Jesus the devil trembles. त्यांना हे माहित नाही की येशूच्या नावात सैतान थरथर कापतो. They don't know that Jesus gave us the authority to trample upon snakes and scorpions. त्यांना हे माहिती नाही की येशू ख्रिस्ताने आपल्याला सापांवर आणि विंचवांवरती तुडवायचा अधिकार दिलाय.
Sometimes even Christians live like zombies. कधी कधी ख्रिश्चन माणसं पण असे अजागळ जीवनच जगतात. काही माहित God has नसल्यासारखं. given you destiny. He has not entrusted you in the hands of fate. देवाने तुम्हाला काहीतरी आयुष्याला दिशा दिलेली आहे. देवाने काही तुम्हाला असं नशिबावर सोडलेलं नाही, वाऱ्यावर. See? Today people don't believe what Jesus has done for पण them. आज लोक विश्वासच ठेवत नाहीत. येशूंनी त्यांच्यासाठी जे केलंय त्याच्यावर आज माणसांचा विश्वास नाही. There are two reasons for unbelief. दोन कारण आहेत या अविश्वासामागची. One is ignorance, एक अजाणता the other is free choice. आणि दोन मुक्त इच्छा, की मला पटत नाही, मी करत नाही. The most dangerous kind of unbelief is free choice. आणि सगळ्यात धोकादायक पद्धतीचा अविश्वास म्हणजे माझी मुक्त इच्छा, जे मी बोलले आता की मला पटत नाही, मी करणार नाही. Less are ignorant, but more are consciously they don't want. तर कमी माणसं अजाण आहेत, पण जास्त माणसं आज अशी आहेत की ज्यांना ठाऊक आहे पण नाही यायचं. Yes, there are many people also who have not heard the word of God. अर्थातच अनेक माणसं अजूनही या जगात अशी आहेत की ज्यांनी देवाचा शब्द कधीच ऐकलेला नाही. And Paul says, पॉल म्हणाला, how shall they have faith unless they hear? कसं काय त्यांच्यात विश्वास निर्माण होणार जोवर ते देवाचा शब्द ऐकत नाहीत. How shall they hear if unless somebody told them? आणि कसं काय ते देवाचं वचन ऐकणार जोवर त्यांना कोणीतरी सांगत नाही. And how can somebody tell them unless they are sent? आणि कसं काय कोणीतरी जाऊन त्यांना सांगणार जोवर त्यांना कोणीतरी सांगायला पाठवत नाही. Because faith comes by hearing the word कारण of God. विश्वास देवाचं वचन आणि वचन ऐकून येतो ना. So unbelief is caused by ignorance. तर अविश्वास अजाणतेपायी येतो Nobody told them the truth about Jesus. की येशूविषयीचं सत्य कुणीच त्यांना सांगितलं नाही. And because of lack of knowledge, Bible says many people perish. आणि या अज्ञानापायी अनेक लोकांचा नाश होतो असं वचन म्हणतं. Yes. And the word of God brings tremendous knowledge. आणि देवाचा शब्द प्रचंड ज्ञान आपल्यात आणतो. That kind of knowledge you will never get in any school or university. अशा पद्धतीचं ज्ञान तुम्हाला कुठल्याही शाळेत आणि विद्यापीठात मिळणार नाही. See? Nowhere you will get that कुठे kind of नाही, knowledge. कुठेच नाही अशा पद्धतीचं ज्ञान मिळणार. That's why when Paul went to Ephesus in Acts 19, म्हणून तर प्रेषितांची कृत्य 19व्या अध्यायामध्ये पॉल जेव्हा इफिसाला गेला, the first thing he asked them, पहिली गोष्ट त्याने त्यांना विचारली ती अशी, did you receive the Holy Spirit since you believed? विश्वास ठेवल्यानंतर किंवा विश्वास ठेवल्यापासून पवित्र आत्मा मिळाला का रे तुम्हाला? They said, who is the Holy Spirit? तर त्यांनी विचारलं, पवित्र आत्मा कोण? आणि आता So also so many people are ignorant of the Holy Spirit तसं today. अनेक माणसं आज पवित्र आत्म्याविषयीनं सुद्धा अजाण आहेत की हा पवित्र आत्मा आणि आता कोण आहे. We know evil spirit. आपल्याला दुरात्मे ठाऊक आहेत. They will say, I know who is evil spirit, ते म्हणतील दुरात्मे माहिती आहेत आम्हाला, but I don't know who is Holy हे Spirit. पवित्र आत्मा कोण आहे माहित नाही आम्हाला. They have more knowledge on the evil spirit. त्यांना दुरात्म्यांचं ज्ञान जास्त आहे. If you have more knowledge of the evil spirit, it will not help you. तुम्हाला दुरात्म्यांचं जास्त ज्ञान असून त्यातनं मदत मिळणार नाही. But if you have more knowledge of the Holy Spirit, it will surely help पण you. पवित्र आत्म्याचं ज्ञान तुम्हाला जास्त असेल तर नक्कीच तुम्हाला मदत होईल. And that's why some people are not let loose. म्हणून काही लोक अजून बंधनातच आहे, सुटलेली नाहीत. They are afraid of evil magic, black magic and all such भीती things. वाटते त्यांना, काळा जादू काय, करणी काय वगैरे वगैरे. And Bible says in James 4:7, submit to God, resist the devil, he will flee away from you. म्हणून तर बायबल म्हणतं याकोबाचं पत्र 4 अध्याय 7 वचन, देवा शरण या मग सैतानाला अडवा आणि सैतान तुमच्यापासून पळून जाईल. Amen. आमेन. You know, when the devil knows that you are ignorant of your rights and entitlements and authorities, सैतानाला जेव्हा कळतं ना की तुला तुझ्या अधिकाराविषयीनं, तुला तुझ्या माहितीविषयीनं अजाणता आहे की मी कोण आहे याविषयीचं तुला अजाणता आहे, every effort will be done on their part to fight you. तर सैतान सगळे परिश्रम करून तुमच्या विरुद्ध लढायला येणार. Yes. You know, fear is so negative भीती इतकी नकारात्मक आहे ना that it can sponsor all forms of satanic की attacks. त्या भीती मागे सर्व पद्धतीचे सैतानी हल्ले प्रायोजित होऊन येतात. Yes. When ignorance is allowed, अजाणतेला जेव्हा आपण परवानगी देतो, fear will capture and imprison you all your life. मग भीती तुम्हाला अटक करणार आणि आयुष्यभर त्या कैदेत ठेवणार. You will be willing victims of the devil. आणि तुम्ही स्वेच्छेने मग सैतानाच्या हातात अडकलेले होणार. If you want to frustrate the plans of the devil, तुम्हाला जर सैतानी योजनांना कंटाळवाणं करायचं असेल, you need knowledge. तुम्हाला ज्ञानाची गरज आहे. Every day read the Bible. कुठल्या बायबलच्या? तर रोज बायबल वाचा. Every day. रोज बायबल वाचा. If you are a believer in Christ, read the Bible every तुम्ही day. जर म्हणताय की ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे तुम्ही विश्वासू आहात तर बायबल रोज वाचा.
And see how the devil runs. आणि मग पहा सैतान कसा पळून जातो. Jeremiah 4:22 says, इर्म्या 4 अध्याय त्यातलं 22वं वचन असं म्हणतं, For my people are foolish, they know me not, they are stupid children. इर्म्याचा 4 अध्याय आणि त्यातलं 22वं वचन असं सांगतं की कारण माझे लोक मूर्ख आहेत, ते मला जाणत नाहीत, ते मूर्ख लेकरे आहेत, त्यांना बुद्धी नाही, वाईट करायला ते शहाणे आहेत, See that? चांगले करायचे त्यांना ज्ञान नाही. Can you imagine that? कल्पना करा. All those who are watching me online, have you got your Bibles opened? जे सर्वजण मला ऑनलाईन आता पाहतायत ऐकतायत, बायबल उघडलाय का घरात तुम्ही? Or you have to yet buy a Bible? का अजून बायबल विकत घ्यायचंय? Then you are already defeated. मग तर तुम्ही ऑलरेडी पराजयी आहात. If you are a Christian and you have yet to buy a Bible, you are already defeated. तुम्ही जर म्हणता तुम्ही ख्रिश्चन आहात आणि अजून तुम्ही बायबल घेतलेलं नाही, तर तुम्ही पराजयी आहात. A Christian without a Bible is like a soldier without his weapons. बायबल शिवायचा ख्रिश्चन म्हणजे शस्त्रसामग्री शिवायचा सैनिक झाला, तो काय कामाचा? Everywhere I used to go, I used to carry a pocket Bible. जिथे कुठे मी जायचो तिथे तिथे सर्वत्र मी पॉकेट बायबल घेऊन जायचो. छोटं बायबल एक. When we talk of knowledge, many talk of the world's knowledge. आपण ज्या ज्ञानाविषयी बोलतो त्याला अनेक लोक जगातल्या ज्ञानाविषयी बोलतात. But I am not talking about that kind of education मी alone. जगातल्या ज्ञानाविषयी फक्त बोलत नाहीये, I'm talking about the knowledge of God. मी देवाच्या ज्ञानाविषयी बोलत आहे. Paul says that I may know him and the power of his resurrection. पॉल म्हणाला मी त्याला जाणावे आणि त्याच्या पुनरुत्थानातले सामर्थ्य मी जाणावे. He never said, oh, now today I am learned, I am the great Pharisee, I know everything. पॉल कधीच असं म्हटलं नाही की आता मी शिक्षित आहे, फार मोठा परुषी आहे, संपलं, मला आता सगळं कळलं, I असं don't तो- need the Bible. मला आता बायबलची गरज नाही असं तो म्हटलाच नाही. No. नाही. Even this great apostle said that I want to know him more and more. हा महान प्रेषित पॉल पण नेहमीच असं म्हटला की मला अजून त्याला जाणायचंय. But some of us live without the Bibles as though we are educated. पण आपल्यातले in the काही Bible. जण बायबल शिवाय असं जगतात की जणू काही झालं, बायबलची मी PhD घेतली आता बस. Praise God. The more you love Jesus, असं नसतं. जेवढं आपण येशूंवर प्रेम करू the more you can drive out the devil. तेवढं आपल्याला सैतानाला हकलून लावता येईल. Bible says perfect love casts out all fear. बायबल म्हणतं ना, परिपूर्ण प्रीती सर्व भीती घालवते. People talk about how to cast out fear, लोक याविषयी बोलतात की नाही भीती कशी घालवायची शिकवतो या, but they don't talk about God's love. पण देवाच्या प्रेमाविषयी कोणी बोलतच नाही. The more you read the Bible, the more you will be an overcomer. जेवढं तुम्ही बायबल वाचाल तेवढे विजयी व्हाल. That's why the devil does not want you to touch the Bible. म्हणून त्या सैतानाची इच्छा नाही ना की तुम्ही बायबलला हात लावावा. Because the Bible is the only book in the whole world कारण संपूर्ण जगतामध्ये बायबल एकच पुस्तक असं आहे that exposes the devil from the beginning till the end. जे सैतानाला आधीपासून अंतापर्यंत उघडच करून टाकतं. Hosea 4 verse 6 says, होशे 4 अध्याय 6 वचन म्हणतं, My people are destroyed because lack of माझ्या knowledge. लोकांचा नाशच यामुळे झालाय की त्यांना ज्ञान नाही. See? Like Pharaoh said, जसं फारो म्हणाला, he was a great man, महान थोर Great होता king. तो, मोठा राजा होता तो, powerful king. सामर्थ्यवान राजा होता फारो. What did he tell Moses? तो मोशेला काय म्हटला, Who is the Lord that I should obey him? कोण प्रभू, कोण हा देव ज्याचं मी ऐकायला हवं? I mean, he didn't know the God. त्याला माहितीच नव्हतं की हा देव कोण आहे. तो म्हणतो मी कोण आहे, त्याचं मी आज्ञापालन करायचं म्हणजे Who कशाला? is this हा God? देव कोण आहे? I've been living all my life with no God. मी आयुष्य जगलं माझं आतापर्यंतचं देवाशिवाय, आणि तू काय म्हणतो परमेश्वरान देवान प्रभू कोण? And you have got one God, I've got thousands here. तू एका देवाचं बोलतो, माझे हजारो आहेत. So who is this God of yours कोण आहे रे हा तुझा देव ज्याच्याविषयी तू एवढं बारगळतोय that I should obey his voice की मी now त्याचं ऐकायचं आणि तो म्हणतो तसं and करायचं let Israel go? आणि इस्रायली लोकांना सोडून द्यायचं. And that God showed Pharaoh who he आणि was, त्या देवाने दाखवूनच दिलं शेवटी फारोला की मी कोण आहे. because कारण Pharaoh was destroyed by फारोचा नाश God's झाला. mighty hand. देवाच्या महान हाताद्वारे फारोचा नाशच झाला. Praise God. Take the third point. तिसरा मुद्दा, What will lead to fear? भीती कशामुळे येते? Internal and external attacks. आतील आणि बाहेरील हल्ले भीती आणतात. Internal and external attacks. आतले आणि बाहेरचे हल्ले भीती आणतात.
How did Paul overcome his most prominent hardships of life? पॉलने कसं आयुष्यातल्या अवघड अशा सगळ्या परिस्थितीवर मात केली? By trusting in God. देवावर विश्वास ठेवून, सिम्पल ॲज दॅट. Some are so lost in life. काही लोक जीवनात एवढे हरवतात, They have big dreams, स्वप्न मोठी असतात, but they cannot face hardships. पण त्यांना अवघड प्रसंगांना तोंड देताच येत नाही. Because it's not just dreaming that will fulfill your heart's desire. कारण स्वप्न बघून फक्त हृदयातली इच्छा पूर्ण होणार नाहीये. Because while you dream, there are hardships waiting for you. तुम्ही स्वप्न रंगवत असताना अवघड प्रसंग तुमची वाट बघूनच आहेत. I mean, it's very easy to dream. स्वप्न रंगवणं सोपं असतं. I want to become a great person. मला मोठा माणूस I बनायचं, want to do this. मला हे I करायचं, want to buy a house. घर घ्यायचं. Say, good dream. स्वप्न चांगली आहेत Brother, good, you're dreaming. ब्रदर, तुमची स्वप्न छान आहेत, But पण be ready to face hardships. त्यामध्ये अवघड प्रसंग पण येणार आहेत, त्याला तोंड द्यायला तयार राहा. And while you're facing hardships, आणि तुम्ही अवघड प्रसंगांना तोंड देत असताना that is the time you need to trust in God. तुम्ही देवावर विश्वास ठेवायचा. So dreaming is not bad. तर स्वप्न रंगवणं वाईट नाही, But the devil will not allow that dream to be fulfilled. पण सैतान ते स्वप्न साकारू देणार नाहीये ना, He पूर्ण will होऊ throw देणार things नाही. before you. सैतान म्हणून तुमच्या समोर काय काय टाकेल, You need to trust in God. तर त्या सगळ्या दरम्यान तुम्ही देवावर विश्वास ठेवायची गरज आहे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. That is the only advice I can give you. हा एकच सल्ला मी तुम्हाला देऊ शकतो. Take the authority in the name of Jesus. येशूंच्या नावात अधिकार घ्या And all kinds of attacks and problems will be taken care of. आणि सर्व पद्धतीचे हल्ले आणि समस्या ज्या आहेत ते येशू सांभाळून घेतील. Every kind of spiritual combats can be fought with the authority of Jesus. सर्व पद्धतीचे आध्यात्मिक युद्ध पण येशू लढतील. Say. And every physical combats can be fought with prayer. आणि शारीरिक हल्ले जे काय असतील ते प्रार्थनेद्वारे आपण लढू शकतो. Two things. दोन गोष्टी. Every spiritual combats can be fought with authority of Jesus. आध्यात्मिक युद्ध येशूंनी दिलेल्या अधिकाराने लढलं जाऊ शकतं. And every physical combats can be fought through prayer. आणि शारीरिक हल्ले आपण प्रार्थना करून लढू शकतो. Don't mix it up. ह्याचा गोंधळ करू नका. One can be fought with through prayer. एक प्रार्थनेद्वारे लढलं जाऊ शकतं The other can be fought through taking the authority in the name of आणि Jesus. दुसऱ्या येशूच्या नावात अधिकार घेऊन लढलं जाऊ शकतं. One person said, एक व्यक्ती बोलला, I lived a life of minimal lifestyle. आम्ही अशी माझी जीवनशैली म्हणजे सुमार बेताचीच, फार काही अशी लॅविश हायफाय नाही, And so financially I was taken care of somewhat. आणि आर्थिक रीतीनं बऱ्यापैकी होतं माझं सांभाळलेलं. Emotionally I denied that there was a problem with me for years. भावुक प्रॉब्लेम मला आहेत, भावनांमध्ये माझ्या काही असा कल्लोळ माजलाय हे मी नाकारतो, Yes. Because I didn't want to see it. कारण मला नाही बघायचं ते. Physically शारीरिक रीतीनं I had many ailments. खूप आजार होते मला, But पण since it was not killing me ते आजार मला ठार मारत right नव्हते now, लगेच, so I'm happy. म्हणून मी खुश आहे की आजार आहेत पण लगेच मारतायत का नाही ना, मग खुश. That is the principle of many people. अनेक लोकांची फंडे किंवा तत्व अशी असतात. We should not be living like this. असं नाही जगायचं आपण, मात्र We should be living an overcoming life. आपण विजयी जीवन जगायचं. And this is the area we all need to be very, very आणि careful. या भागात आपण सगळ्यांनी फार जपून राहायची गरज आहे. Internal and external attacks. आतील आणि बाहेरील हल्ले, Because there is a combination of internal and external attacks. कारण की आतील आणि बाहेरील हल्ल्यांचं एक मिश्रण आहे. The devil wants to attack your body, soul, सैतानाला spirit. सैतानाला तुमच्या जीवावर, आत्म्यावर, शरीरावर हल्ला करायचा आहे. There are external attacks, there are internal fears. बाहेरून हल्ले येतात, आतून भीती वाटते. The combination of internal and external attack, आतून बाहेरून येणाऱ्या हल्ल्यांची जी काही मिश्रण आहेत, it has been a weapon that has succeeded many people's life. तेच यशस्वी हत्यार झालेलं आहे अनेकांच्या जीवनावर काम करायला. Yes. Like Paul says की बाहेरनं हल्ले येत आहेत आणि आतून मी घाबरलोय, Yes. जसं पॉल म्हणाला in 2 Corinthians 7:5, 2 Corinth 7:5. when we were come into Macedonia, our flesh had no rest, but we were troubled on every side. Without, that is outside, were fightings, within were fears. 2 Corinth 7:5. कारण आम्ही मासेदोनियात आल्यावरही आमच्या देहाला काही आराम नव्हता, तर आम्ही चहूकडून संकटात होतो. बाहेर भांडणे, आतमध्ये भीती. बाहेर भांडणे, आत भीती. आत भीती.
Eh? And so he says, we are troubled on every side, yet not distressed. तरी म्हणून पॉल म्हटला की सगळीकडनं त्रास आहे, चारी बाजूनी, पण नाराज नाही. Yes, read 2 Corinthians 4, 8 to 10. 2 Corinthians 4, 8 ते 10 वाचा. We are troubled on every side, yet we are not distressed. We are perplexed, but we don't despair. We are persecuted, but we are not forsaken. We are cast down, but not destroyed. 2 Corinthians 4, 8 ते 10. आमच्यावर चोहोकडून संकटे येतात, परंतु आम्ही संकुचित झालो नाही. आम्ही पेचात पडलो, परंतु आम्ही निराश झालो नाही. आमचा पाठलाग होत आहे, परंतु आम्ही टाकले गेलो नाही. आम्ही खाली पाडलेले आहोत, परंतु आमचा नाश होत नाही. आम्ही सर्वदा प्रभू येशूचे मरण आपल्या शरीरात वागवीत फिरतो. That means then Paul knew John 10:10 fully. याचा अर्थ पॉलला योहान 10:10 संपूर्ण माहित होतं The devil comes to steal, kill and destroy, but Jesus gives us life. की सैतान येतो चोरायला, मारायला, ठार करायला, पण येशू येतात जीवन द्यायला. Persecution comes, छळ येतात, but I am not forsaken because of Jesus. पण येशूंमुळे येशूंनी मला सोडलेलं नाही म्हणून मी वाळीत नाही. When I am cast down, जेव्हा मी असा घसरलेला असतो, yet my Jesus does not allow me to be destroyed. तरी माझे येशू माझा नाश होऊ देत नाहीत. Say, Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. And when the devil sees आणि सैतान जेव्हा पाहतो you are not shaken by outside pressure, बाहेरच्या दबावात तुम्ही हलत नाहीये, he starts attacking your body. मग सैतान तुमच्या शरीरावर हल्ले करायला लागतो. If he doesn't succeed there, he will attack your mind. तिथे यश नाही आलं तर मनावर हल्ला करायला लागतो. All the areas need to be covered. सगळे भाग कव्हर झाले पाहिजेत. That's why David said, म्हणून दावीद म्हणाला, I sought the Lord मी प्रभूला शोधले and he heard me आणि त्याने माझे ऐकले, and he delivered me from all my fears. सगळ्या भीतीतून त्याने मला सोडवले. Praise God. All देवाला my धन्यवाद. fears. सगळ्या भीतीतून त्याने मला सोडवले. Fourth point, चौथा मुद्दा, false fear. खोटी भीती. See, there is a false fear. एक भीती खोटी पण असते. Is there false fear? Yes. खोटी भीती असते ना. False fear. You know, fear has facts also. खोट्या भीतीत म्हणजे भीतीत वास्तविकता पण असते. When there are real troubles, जेव्हा खरेखुरे त्रास येतात तेव्हा, that which you see and experience, जे तुम्हाला दिसताय, ज्याचा अनुभव तुम्ही घेताय, and that is true fear. खरी भीती. But then there are false fears. पण मग खोटी भीती पण असते एक. And many people are victims of problems that are rooted in fear. आणि अनेक लोक भीतीद्वारे आलेल्या समस्येमध्येच अडकलेले असतात. And some fear is often false and baseless. काही भीती अशी असते की ज्याला काही पायाच नाही, ती खोटी आहे. And a lot of people have killed themselves by giving in to fear that is totally false. आणि बरेच लोक खोट्या भीतीला आहारी गेलेत. Like one young girl, जसे एक तरुण मुलगी, she was so afraid of results of 10th standard 10वीच्या रिझल्टला एवढी घाबरली होती that all her friends were saying, I think so you will fail. की तिचे सगळे मित्रमैत्रिणी म्हटले तू नापास होणार बहुतेक. And the parents were having high expectations. आई वडिलांच्या अपेक्षा तर फार मोठ्या होत्या. And she was gripped with so much fear. आणि तिला इतकी भीती वाटली On the day of her result, की तिच्या रिझल्टच्या दिवशी she went into a room, locked herself and committed suicide. खोलीत गेली. तिने स्वतःला लॉक केलं आणि आत्महत्या केली. Later on, the family came to know she got 80%. मागाहून परिवाराला रिझल्ट मिळाला हातात तर तिला 80% पडले होते. What a waste of life. ते किती खोटी भीती आणि जीवन वाया. This is false fear. ही खोटी भीती आहे. This is false fear. ही काही खरी भीती नाही, खोटी भीती आहे. So a lot of people have killed themselves by giving into fear that is false. बऱ्याच Totally. लोकांनी अशा पद्धतीच्या खोट्या भयात स्वतःला ठार मारलंय. Before going to the doctor itself, they start thinking, I have cancer. डॉक्टरकडे जायच्या आधीच त्यांनी ठरवून टाकलेलं असतं मला कॅन्सर झालाय. And they die without cancer. आणि कॅन्सर शिवाय मला कॅन्सर झालाय हा विचार करून मरतात. They die, and when they are taken to the doctor says he has no cancer. आणि मग जेव्हा मरतात त्यांना डॉक्टरकडे नेतात, डॉक्टर म्हणतात ह्याला कॅन्सर नव्हताच, But he died thinking he had cancer. पण मला कॅन्सर झालाय असा विचार करून करून हा मेला. Do not allow the devil to use false fear to create unnecessary problems in your life. असं सैतानाला तुमच्यामध्ये खोटी भीती घालू देऊ नका की ज्यातनं उगीचचे त्रास निर्माण होतील.
At times you hear your mind tell you, कधी कधी तुमचं मन तुम्हाला म्हणेल you will never come out of this situation. तू काही या परिस्थितीतून आता बाहेर पडणार नाही, This is absolutely hard. संपलं, हे अवघड आहे, It is impossible. हे गणित आता जाम झालंय, आता नाही होणार. These are false fears. ही खोटी भीती आहे. Because Jesus said, what is impossible with man is possible with कारण God. येशू तर म्हटले जे माणसाला अशक्य ते देवाला शक्य आहे. And the devil is a liar. He is the father of all lies, said Jesus. आणि येशू म्हटलेलेच आहेत की सैतान लबाड आहे आणि सर्व लबाडीचा बाप आहे. And he will picture everything only dangerous for you. आणि सैतान तुम्हाला सगळं धोकादायकच दाखवणार, He will speak only negative things to you. नकारात्मक बोलणार तुमच्याशी सगळं. He will want you to give up, सैतानाची इच्छा हीच असणार आहे की तू हार मान, to lose, हातपाय टाक, live in fear, पराजयी हो, घाबर, give up. हार मान, He will tell you not to do a certain thing that is risky. हे करू नको, ह्याच्यात धोका आहे, कशाला पडायचं त्याच्यात, असं म्हणणार. And then he will give you 10 reasons why you should not do that particular thing. आणि त्याची 10 कारणं पण देणार की नाही नाही ह्याच्यात पडायचंच नाही, हे करायचंच नाही, का नाही करायचं. And he will, all those 10 reasons that he gives that you should not do will be fearful आणि reasons. ती 10 कारणं तुम्हाला भीती टाकतील अशी कारणं असणार. These are false alarms. हे सगळे खोटे गजर आहेत And they start working in your mind. आणि ते तुमच्या मनात वाजायला लागतात. What will you do if you lose your job? नाही माझी नोकरी गेली तर, What will you do if you get cancer? कॅन्सर मला झाला तर, Who will take care of your children? माझ्या मुलांना कोण सांभाळेल. These are all unmindful things. या गोष्टींचा विचारच कशाला करायचा आहे. Idle mind is a devil's workshop. रिकामं डोकं सैतानाचा कारखानाच असतो. नाहीतरी Some people don't read the word of God and so the devil gives them his word. काही लोक देवाचं वचन वाचत नाहीत आणि मग सैतान देतो त्याचे शब्द त्यांना. You need to bind the strong man in Jesus' तसं नाही, name. त्या सैतानाला येशूच्या नावात आपण बांधायचं. What will you do? काय करणार तुम्ही. We are living in the midst of lies. आपण सगळ्या खोट्यातच जगतोय. Yes. Put on the TV, there is lies. टीव्ही लावा, खोट आहे. Go in the workplace, there is lies. नोकरी धंद्याला बाहेर पडा, खोटेपणा आहे. You have to search for truth today. आज सत्य शोधावं लागतं. And so since lies surround you, आणि खोटेपणा तुम्हाला असा घेरून टाकत असल्यामुळे fear is expected. भीती तर अपेक्षित आहेच. Fear is expected. भीती अपेक्षित आहेच आहे. And the devil has been using this tactic from day one when he met Adam and Eve. आणि सैतान ही युक्ती पहिल्या दिवसापासून वापरत आहे, ज्या दिवशी तो आदाम हव्वेला भेटला त्या दिवसापासून. The same lies that he spoke to our first parents is the same lies he is repeating down the centuries. जे खोटं तो आपल्या प्रथम पालकांशी बोलला ते आजपर्यंत 21व्या शतकात पण बोलतो. He's feeding all kinds of lies to the people. सगळ्या पद्धतीचं खोटं सांगत राहतो तो लोकांना. There is so much less of truth अगदी कमी सत्य आहे त्यात and full of lies here. आणि सगळा खोटेपणा आहे. And that's why people are living in fear. म्हणून लोक घाबरून जगतात. Say. And false fear has killed more people than any sickness related deaths. आणि खोट्या भीतीमुळे आज अनेक माणसं मरतायत, बाकी आजारापाजारामुळे कमी. Huh? And these are all false alarms. हे सगळे खोटे गजर आहेत. Everywhere you see the culture is of lies. सगळीकडे आपण संस्कृती पण बघतो खोटेपणाची. You need to go beyond the hype and the hysteria. आणि मग थोडस या सगळ्याच्या पलीकडे आपण जायला पाहिजे. Everyone is dishing out lies to you. प्रत्येक जण तुला खोटच सांगत आहे. All advertisements are lies to you. जाहिराती खोट्या, सगळंच खोटं. From top to down, it is lies and lies. वरून खालपर्यंत सगळं खोटं. If you don't do this, this will happen. असं केलं नाही तसं होणार. But if you do this, you will come out of it. पण असं केलं तर तू यातनं बाहेर पडणार. But see, God should be our strength. असं नाही, देव आपली ताकद पाहिजे, God should be our hope. देव आपली आशा पाहिजे. If your life is dominated by anxiety and worry, तुमचं जीवन जर चिंता आणि काळज्या यावरती चालत असेल त्याचं जर राज्य आहे, that means fear has been telling you two things. तर भीती तुम्हाला 2 गोष्टी सांगत येत आहे. That something terrible is going to happen. काहीतरी महाभयानक होणार आहे, That you're going to lose something. की तुझं काहीतरी जाणार आहे, Or you will fail. नाहीतर तू नापास होणार आहेस, Or then you will not be able to handle it at all. किंवा तुला अजिबात हे सगळं हाताळताच येणार नाहीये. And many of the things that the devil starts telling you आणि बऱ्याच गोष्टी ज्या सैतान तुम्हाला सांगायला लागतो ना, is most unlikely to happen. त्या म्हणजे होणाऱ्या नसतातच ऍक्च्युली.
most of the things that he shares with you, he dishes out to you, it may not happen जे also. जास्तीत जास्त सैतान तुमच्या डोक्यात घालत असतो ना त्यातलं बरंच काही खरं म्हटलं तर होणारं नसतंच, But you die, पण तुम्ही त्यात मरता, you give up, हार मानता, you are lost. हरवता, And those things have not happened. आणि त्या गोष्टी तर अजून झाल्याही नाहीयेत. So false fear is an exaggeration of bad things. तर खोटी भीती वाईट गोष्टींची अतिशयोक्ती आहे. False fear always magnifies bad things. खोटी भीती नेहमी वाईट गोष्टींना भिंग लावून मोठं करते, Yes, it magnifies. भिंग लावून मोठं करते. Small thing, it says it's a big thing. ज्याला म्हणतात ना आऊचा बाऊ, तो हा होतं एवढं पण सांगितलं एवढं. I know many years back, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी I had itching under my feet. माझ्या पायाच्या तळव्याला खास सुटत होती, Lots of सारखी itching. सारखी खाज यायची I used to go on rubbing on some sharp things. आणि सारखं मी काहीतरी असं धारदार बघून त्याला पाय खाजवत राहायचो. I said, why this is happening? आणि कळत नव्हतं मला की असं का होत आहे. It was not going away. जातच नव्हतं ते. Just had a casual prayer. एक प्रार्थना मी केली कॅज्युअल, It was not going away. पण तरी ते गेलं नाही. Finally, one person said, सरते शेवटी एक व्यक्ती मला म्हणाला, he was a pastor. पास्टरच He आहे said, ते. we will go to this doctor. ते म्हटले आपण डॉक्टर कडे जाऊ दाखवायला. I was hesitant. मी जरा डगमगतच होतो, But I said, okay, come, we'll go. पण म्हटलं चला जाऊन येऊ, आता दाखवून येऊ. If it can be solved by a small medicine, it's okay. काहीतरी थोडं औषध घेऊन जर बरं होत असेल तर वाय नॉट, चला. And so we went to this hospital, गेलो त्या दवाखान्यात. and I was still very uneasy. मी अनइझीच होतो, कसं तरीच होत होतं मला तिथे. And there was this lady doctor, तिथे समोर एक लेडी डॉक्टर होती, एक स्त्री होती. and I told her my story, मग मी तिला सांगितलं मला काय होतंय. and she shook her head, तर त्यांनी आपलं डोकं असं हलवलं. and she said, you have, what is it? सोरायसिस आहे. Psoriasis. त्या म्हणाल्या तुम्हाला सोरायसिस झालाय, खाज यायचा तो आजार असतो ना तो. And 6 months of medicine, आणि 6 महिने औषधं घ्यावी लागतील, otherwise see what will happen. नाही तर मग बघा काय होईल. She opened up a big file, आणि असं काहीतरी एक फाईली सारखं मोठं all होतं, big photos. त्यात फोटो होते. There were swollen up legs, म्हणजे सोरायसिस झालेल्या माणसाच्या हातापायाचं का कशाचं काय होतं ते असे विचित्र फोटो त्यात होते, सगळे big legs like cauliflower, सुजलेले आणि thing, खाजून खाजून असे सगळे वाईट झालेले reddened things. असे. She said, this will happen. म्हटलं तुम्ही जर नाही उपचार केले तर असं होईल. Suddenly I could see a vicious kind of face, मला म्हणजे कळत होतं की त्या स्त्रीचा चेहरा पण कसा तरीच. because in the spiritual realm I could see. त्या आध्यात्मिक जगात उतरलो होतो मी, तर मला दिसत होतं. She said, right away we'll start. तर ते म्हटल्या, त्या म्हणाल्या आपण लगेच ट्रीटमेंट सुरू करू. I said, nothing doing, I'm going home. म्हटलं नाही एक्सक्यूज मी, मला घरी जायचंय. Straight we went home. घरी आलो परत. I took oil and applied it, and I prayed in the name of Jesus. आपलंच प्रार्थनेचं तेल घेतलं, स्वतःच्या तळव्याला लावलं आणि येशूच्या नावात प्रार्थना केली I just prayed. I said, Lord, आणि म्हणालो प्रभू you have to heal me from तू this. मला आरोग्य द्या. I bind all this sickness मी in Jesus' बांधतो हा name. सगळा आजार माझ्यातनं येशूच्या नावात. In a week's time it went away. 8 दिवसात ते सगळं गेलं. Fear. भीती, The devil wants to put fear, सैतानाला भीतीच घालायची असते आपल्यात, but you don't fear. पण तुम्ही घाबरायचं नाही. Okay? ठीक आहे, We'll continue next week. पुढच्या आठवड्यात आपण विषय सुरू ठेवू. Now I'm going to pray for you all. आता मी तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करणार आहे. I'm not saying the whole world need not fear, मी असं म्हणत नाही की संपूर्ण जगाने घाबरायची गरज नाही, but only those who have believed in the living God need not fear. पण ज्यांनी जिवंत देवावर विश्वास ठेवलाय त्यांनी घाबरायची गरज नाही असं माझं म्हणणं आहे. Like Jesus told Jairus not to fear. जसे येशू यायराला म्हणाले की तू भिवू नको, Fear not. भिवू नको, You fear not. तू भिवू नको. Why? Because he trusted in Jesus. का? कारण त्याने येशूंवर विश्वास ठेवला. So when you trust in Jesus, there are times fear grips you, तसं जेव्हा तुम्ही येशूंवर विश्वास ठेवता तेव्हा कधी कधी कदाचित भीती तुमचा ताबा घेईल, but yet, तरी if you look to Jesus, तुम्ही जर येशूंकडे पाहिलं all that fear will vanish. तर ती सगळी भीती जाईल. So I want to pray for you तर all. मला तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करायची आहे. Any kind of fear कुठल्याही पद्धतीचं भय which has gripped you, जर तुम्हाला जखडत असेल you will be released this time in the name of तर Jesus. यावेळेला येशूच्या नावात तुम्ही मोकळे व्हाल. If you are as a family gathered together in one place, just hold your hands. एक परिवार या नात्याने सगळेजण एकत्र असाल मला बघत आत्ताला तर आपले हात धरा
if you are next to your spouses, का नवऱ्या बायकोच्या शेजारीच असाल, if your spouses, you are the authority in your homes. तर तुम्ही जर नवरा आहात, बायको आहात, तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरावर अधिकार आहे. Yes. So husband and wife just hold hands तर नवरा बायकोंनी हात धरा and then agree with me as I pray. आणि माझ्याशी सहमत करा मी प्रार्थना करताना. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, many kinds of fears have gripped my people. अनेक पद्धतीचं भय माझ्या लोकांमध्ये आज आहे. You know what kind of fear these people are going तुला through. माहितीये कुठल्या पद्धतीच्या भयातनं ही माणसं जात आहेत. But पण David said, दावीद म्हणाला, I sought the Lord मी प्रभूला शोधले and he delivered me from all kinds of fears. आणि प्रभूने मला सर्व पद्धतीच्या भयातनं सोडवले. The only answer for all kinds of fear is seeking the Lord. सर्व पद्धतीच्या भयाचं एकच उत्तर आहे, प्रभूला केलेली प्रार्थना. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. As I pray for my people, जसं मी माझ्या लोकांसाठी प्रार्थना you करत आहे, touch them तू त्यांना स्पर्श कर and deliver them आणि from तू their त्यांना fears. सुटका दे सगळ्या भयातनं. Right now, आता या वेळेला I'm praying for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. You devil सैताना, who's putting all kinds of fear जो सर्व पद्धतीचं भय घालतोय in my people's माझ्या hearts, लोकांच्या हृदयात, I bind you in the मी name of बांधतो Jesus. तुला येशूच्या नावात. Leave you devil in सोड Jesus' name. सैताना येशूच्या नावामध्ये. Leave their lives in Jesus' सोड name. त्यांचं जीवन Leave येशूच्या their hearts नावामध्ये. in सोड Jesus' त्यांचं name. हृदय येशूच्या नावामध्ये. Every kind of doubt, सर्व पद्धतीच्या शंका कुशंका, Unbelief. संदेह, विश्वास, leave them in Jesus' name. सोड त्यांना येशूच्या नावात. Nothing bad is going to happen to you. काहीच वाईट घडणार नाहीये तुमचं. Everything good is going to happen सर्व to you. चांगलंच घडणार आहे तुमचं. God will make you his end time giants. आणि देव तुम्हाला त्यांच्या समाप्तीच्या काळातले धिप्पाड पुरुष बनवेल. God will make you his champions. देव तुम्हाला त्याचा चॅम्पियन बनवेल. He will make you overcomers. देव तुम्हाला विजयी बनवेल. God's power is coming in you. देवाचं सामर्थ्य तुमच्यात येत आहे. Lord, I pray that you touch them प्रभू मी प्रार्थना करतो, तू त्यांना स्पर्श by कर. the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे Descend upon them mightily त्यांच्यावर उतरून ये महान रीतीनं and आणि fill them with your power. भरून काढ त्यांना तुझ्या सामर्थ्यानं. Strengthen them. शक्ती दे त्यांना, Energize them. स्फूर्ती दे त्यांना, That they will face every challenges that comes की across their way. प्रत्येक आव्हान जे त्यांच्या मार्गात येतं त्याला त्यांनी They will तोंड द्यावं. overcome the devil आणि सैतानावर विजय in घ्यावा the name of Jesus. येशूच्या नावात. Open effectual doors for them. प्रभावशाली दारं त्यांच्यासाठी उघड. Bless them. आशीर्वादित कर Prosper त्यांना, them. समृद्ध कर Heal them त्यांना, in आरोग्य दे त्यांना येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद दे I बाबा. believe you have heard my माझा prayer. विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकलीस. In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise आमेन. God. देवाला धन्यवाद. God is a good God. देव चांगला देव आहे. All your fears are gone. तुमची सगळी भीती गेलेली आहे Many of you are feeling very light. आणि तुमच्यातल्या अनेकांना आता हलकं वाटत आहे. Joy has come. आनंद आलाय, Peace has come. शांती आली आहे. Now do what you have planned to do. आता जे काही तुम्ही करायचं योजलंय ते करा. Dream big. मोठी स्वप्न पहा And don't worry to move forward. आणि पुढे जायला घाबरू नका. Jesus is with you. येशू तुमच्या बरोबर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. And see you tomorrow उद्या आपली परत भेट होईल for the Monday discipleship meeting. सोमवारच्या शिष्य सभेमध्ये. And I also would like to thank you all आणि मला तुम्हा सगळ्यांचे आभार मानायला पण आवडतील. for your faithful donations and tithes. विश्वासूपणे तुम्ही ज्या काही देणग्या देताय, दशांश देताय त्याबद्दल God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today is Children's Day. आज बालदिन आहे. And yesterday I had told you काल मी तुम्हाला म्हटलो होतो that I'm going to make special prayer for our dear children. की सर्व प्रिय लेकरांसाठी मी खास प्रार्थना करीन. And I hope that you are all gathered here together with your children. माझी अशी आशा आहे की तुम्ही सर्वजण एकत्र असाल आपापल्या लेकरांबरोबर. Bible says बायबल म्हणतं children are a gift from God. लेकरं देवाकडून आलेला आशीर्वाद आहे. The fruit of the womb is his reward. पोटचं फळ त्याने दिलेलं प्रतिफळ आहे. And so children play such a major role in our lives. तर मुलं आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतात. They are such a joy. आनंद असतात फार आपल्यासाठी. But we also know पण आपल्याला हेही ठाऊक आहे soon they are going to face this wicked world. खूपच लवकर या वाईट जगाला त्यांनी तोंड द्यायचं असतं. And so we need to make special prayers for आणि them. म्हणून त्यांच्यासाठी आपण खास प्रार्थना करायची गरज आहे. So on this Children's Day, या बालदिनानिमित्तानं all over the world Children's Day is celebrated. संपूर्ण जगात बालदिन साजरा होतो Each country has its own day. आणि प्रत्येक देशामध्ये आपला स्वतःचा वार त्यांनी ठरवलाय. But the UN had announced that each country can have its own day. कारण UN नी अनाउन्स केलं होतं की प्रत्येक देश आपापला दिवस ठरवून बालदिन करू शकतो. And we celebrate it because it also coincides with
Jawaharlal Nehru's birthday. परंतु आपण 14 नोव्हेंबरला बालदिन का करतो? कारण की पंडित जवाहरलाल नेहरूंचा वाढदिवस त्या दिवशी असतो त्या निमित्ताने. And he loved little children. आणि जवाहरलाल नेहरूंनी नेहमीच लेकरांवर प्रेम केलं. But we also know पण आपल्याला ही ठाऊक आहे that great song, ते एक गीत Jesus loves little children. की येशूंचं लहान लेकरांवरती प्रेम आहे. इंग्लिश मध्ये गाणं आहे ते ना, Jesus loves the little children. Yes. हे जे गाणं आहे इंग्रजीमध्ये, Amen. All the children of the world he loves. सर्व जगातल्या सर्व मुलांवर येशूंचं प्रेम आहे. And the Bible says that Jesus always invited little children to bless them. आणि बायबल म्हणतं सुद्धा की येशूंनी नेहमी लहान लेकरांना आमंत्रित केलं त्यांना आशीर्वादित करायला. And so we are going to pray right now. तर आता या वेळेला प्रार्थना करतो मी. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I pray for all our dear children. या सगळ्या आमच्या प्रिय लेकरांसाठी आम्ही प्रार्थना करतो. They are such a blessing, Lord. फार मोठा आशीर्वाद आहेत ते. Father, देव बाप्पा, we want their destinies to be made. आमची इच्छा आहे की त्यांच्या आयुष्याच्या दिशा घडाव्यात. Even during this lockdown, या लॉकडाऊन मध्ये सुद्धा they are studying online. ऑनलाईन अभ्यास चाललाय सगळ्यांचा And it's not really very comfortable. आणि फार काही ते सोयीस्कर नाही. They all desire to go to school. कारण सगळ्यांना शाळेला कॉलेजला जायला आवडतं. So they are all waiting when they could go to school. घरातनं बाहेर पडायला सगळ्यांना आवडतं. तर सगळे वाट बघतायत की परत कधी जाऊ आम्ही शाळेत. But I know, Father, this phase also is passing away. पण मला ठाऊक आहे देवबाप्पा, हा काळ पण संपत आलाय And children will go to their regular school. आणि मुलांचं आता नियमितपणे शिक्षण सुरू होईल And they will meet one आणि another. एकमेकांना शाळेत ते भेटतील. And Lord, प्रभू, right now, आता या वेळेला I pray that you strengthen them. मी प्रार्थना करतो तू त्यांना शक्ती दे. Strengthen their body, soul, and त्यांच्या spirit. शरीराला, जीवाला, आत्म्याला ताकद दे. Let all their anxieties go in त्यांची Jesus' name. सगळी चिंता, थकवा येशूच्या नावात जाऊ दे. Give them wisdom and knowledge त्यांना ज्ञान बुद्धी दे that they may study hard and come up in life. की त्यांनी अभ्यास करावा चांगला आणि आयुष्यात वर यावं. Let none of them think that this year is wasted. त्यांच्यातल्या कोणीही असा विचार करू नये की हे वर्ष वाया गेलं. Nothing is wasted when you have Jesus with you. येशू आपल्या बरोबर असले की वाया काही जात नाही. I pray, मी प्रार्थना करतो touch them right now आता या वेळेला त्यांना स्पर्श कर and bless them. आणि त्यांना आशीर्वादित कर And let their future be sealed in Jesus' आणि name. त्यांचं भवितव्य येशूच्या नावात शिक्कामोर्तब पाहू दे. Heal them, those who need heal. ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य दे. Bless them that need it. Bless. ज्यांना आशीर्वादांची गरज आहे त्यांना आशीर्वाद दे. Let the parents have enough supply to take care of their children. पालकांकडे मुलांच्या काळज्या घ्यायला पुरेसा पुरवठा असू दे. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Thank you for answering our prayer. माझ्या प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. We love you, little children. सर्व लहान मुलांवर आमचं प्रेम आहे. Our prayers are always with you. आमच्या प्रार्थना नेहमी तुमच्या सोबत आहेत. And parents, I would like to encourage you. पालकांना मला प्रोत्साहन द्यायला आवडेल. If you have not enrolled your children's name in the UA partners, तुमच्या मुलांची नावं तुम्ही युवा पार्टनर मध्ये टाकली नसतील please do so, तर प्लीज टाका. because there is continuous prayers being made for your dear children. कारण तुमच्या प्रिय लेकरांसाठी सतत प्रार्थना केल्या जात आहेत. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Praise be to the God Lord Almighty. सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर की स्तुति हो. The word and prayer of Pastor Peter and Pastor Jayashree have brought in a whole new set of blessings. पास्टर पीटर और पास्टर जयश्री ने आज हमें जो संदेश दिया और हमारे लिए जो प्रार्थना की है उससे हमें नए आशीषों की भंडार मिल गया है. As a family now, live in that bountiful blessings of God and become a blessing to others. और इस आशीष के भंडार से आप और आपका पूरा परिवार आशीर्वादित हो और साथ ही आप भी दूसरों के लिए आशीष का जरिया बने. The final announcements. और अब अंतिम सूचना. We are regularly uploading the videos of these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. हम इन सभाओं के वीडियोस नियमित रूप से अपने YouTube चैनल पर अपलोड कर रहे हैं. कृपया आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें. To get the regular notifications of all uploads, click on the red subscribe button and after that click on the bell icon next to it. हमारे अपलोड के नियमित नोटिफिकेशन पाने के लिए आप यहाँ दिए हुए लाल रंग के सब्सक्राइब बटन को दबाएं, फिर उसके बगल में जो बेल आइकन है उसे दबाएं. And remember to give a like to this video. और आप
इस सभा के वीडियो को लाइक देना ना भूलें। Tune in tomorrow at 7:30 p.m. for the online Monday discipleship meeting. और ध्यान रहे कल शाम 7:30 बजे सोमवार शिष्य सभा की ऑनलाइन सर्विस देखने के लिए जरूर ट्यूनिंग करें। God bless you all, my dear brothers and sisters. Have a beautiful day with the Lord and your family. मेरे प्रिय भाइयों और बहनों, प्रभु आप सभी को बहुत बहुत आशीर्वादित करें और आपका आज का दिन आपके पूरे परिवार के साथ सुख और मंगल से बीते।